जय हिंद, जय शिवराय, जय भीम. आज चेंबूर विधानसभा क्षेत्रात आपण आज उभा आहे. तो एरिया म्हणजे सुभाषनगर. या सुभाषनगरमध्ये आज ज्या ग्राउंडवर मी उभा आहे ते प्रधान परिवाराने खूप मोठं असं योगदान दिलं आहे, परंतु त्यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. आणि ज्या वास्तूमध्ये आज या सुभाषनगरच्या मी पूर्णपणे माझ्याकडे स्थानिक रहिवासी या ठिकाणी उभे आहेत. या वास्तूमध्ये या तुकाराम काते साहेबांनी ज्या मूलभूत फक्त सुविधा दिलेल्या आहेत, ते जिम म्हणा, टर्फ माझ्या पाठीवर काम चालू आहे. अशा वास्तूला पूर्णपणे चांगल्या पद्धतीने विकास करायचं काम केलं. त्यांचं पहिलं मनपूर्वक मी आभार मानतो. आणि तुम्ही विचारले प्रश्न पहिले मी येतो. साहेब, काय वाटतं चेंबूरकर जनता किंवा सुभाषनगरची जनताला ह्याचा किती लाभ भेटणार आहे? आतापर्यंत 20-25 वर्षामध्ये ह्या ग्राउंडवर मी सुद्धा खेळत होतो. ह्या मैदानामध्ये आतापर्यंत भूतो न भविष्यात इथून चांगले राजकारणी झाले, क्रिकेटर झाले, चांगले क्रीडाकर चांगले इथून होऊन गेले, चांगले क्रीडापटू होऊन गेले. पण या ग्राउंडचा विकास झाला नाही. या विकासाचा पूर्णपणे फायदा आता ह्या टर्फ बघतोय. या चेंबूरकर म्हणा किंवा सुभाषनगरमधले असतील किंवा घाटल्यामधले असतील, जेवढे माझे क्रिकेट प्रेमी आहेत, ह्यांना जर कुठे क्रिकेट खेळायचं असेल टर्फला तर बाहेर जाऊन खेळावं लागत होतं पैसे देऊन. या काते साहेबांनी मूलभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्यासाठी काते साहेबांचं मनपूर्वक मी एकदा आभार मानतो. साहेब, तुम्हाला काय वाटतं इथे जो बांधकाम चालू आहे तो कसं प्रतीचा आहे? बांधकाम जे आहे उत्कृष्ट प्रतीचं बांधकाम चालू या ठिकाणी तुम्हाला दिसेल. महत्त्वाचा प्रश्न तुम्ही जे मगाशी मला केलात की काही समाजकंटक आहेत, काय मिश्रा, दाता मिश्रा नाव घ्यायचा लायकीचं नाही. पण आज तुमच्या माध्यमातून बोलतो ना, भांडवळाचं नाव घेण्याची गरज नाही. नेते आमचे एवढे नेते सभ्य आणि सुसंस्कृत आहेत, त्याला इग्नोर करतात. पण दाता मिश्रा मीडियाच्या माध्यमातून तुला मेसेज देतो की तू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो. हे मगाशी बंधू विचारले की म्हाडा अंतर्गत याला निधी कसा आला, याची परवानगी कशी आली. बेट्या, अण्णासाहेब हजारेने आरटीआय दिलाय. त्या आरटीआयचा वापर करून माहिती घे. त्या म्हाडाच्या पूर्णपणे परमिशन, म्हाडाचे निधी पूर्णपणे उपलब्ध करून त्याचा पाठपुरावा करून काते साहेबांनी इथं या चेंबूरकरांना आणि सुभाषनगरकरांना दिलासा द्यायचं आणि सुविधा उपलब्ध करून द्यायचं काम या ठिकाणी केलेलं दिसून येईल. साहेब, या खेळाडूंना याच्यामध्ये काय फी आकारण्यात जाणार आहे? या इथं राहणाऱ्या सुभाषनगर चेंबूरकर विधानसभेमध्ये राहणाऱ्या कुठल्याही रहिवाशांना, कुठल्याही मुलांना कुठल्या प्रकारची फी आकारली जाणार नाही. विरोधकांच्या पोटात गोळा आला की आपल्याला जे करता आलं नाही ते तुकाराम काते साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. मैदानाला गेट बांधणार आहे. मला सांगा, कुठल्याही आतापर्यंत वास्तूमध्ये तुम्ही जर शिवाजी पार्कला गेलात तर कुठेही तुम्हाला गेट एक संभ्रम पसरवला जातो हे मिश्रा की कुठल्याही वास्तूला आतापर्यंत प्रवेशद्वार असतं. प्रवेशद्वार केला म्हणजे मालकी हक्क केला जात नाही. ही प्रॉपर्टी मुंबई महानगरपालिकेची आहे. ही प्रॉपर्टी स्थानिकची रहिवाशी यांची ही प्रॉपर्टी आहे आणि ती त्यांच्या नावे राहणार आहे. फक्त सेवेची ठाई तत्पर हिरू चिंदोलकर सेवा करायचं काम काते साहेब करतात. काते साहेब ज्याला बोलतो ना, या सेवेमध्ये काते साहेब योगदान देतात. त्यांचं या चेंबूरकर म्हणून, सुभाषकर म्हणून जेवढं कौतुक करेल एवढं कमी आहे. साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुमित्राताई पवार असतील, काय मागणी करणार आहे? फडणवीस साहेबांना माझी एक मागणी आहे, अशी जी समाजकंटक जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, याच्यावर जर कठोर कारवाई जर शासनाने केली नाही तर शिवसेने पद्धतीनं याचा कार्यक्रम राबवल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक कार्यकर्ता जे प्रश्न निर्माण करतात त्याच्याबद्दल काय बोलणार? बघा, सगळ्यात मोठी गोष्ट काय येते की बांधकाम, तो बोलला की ह्याला जे बांधणार तुम्ही जे तटबंदी आपण मराठीमध्ये ज्याला बोलतो, हे पूर्णपणे भिंत आहे, संरक्षण भिंत आपण मराठीमध्ये बोलतो. तर माझ्या बांधवांना तुम्हाला विनंती आहे, एकदा तुम्ही नीट दाखवा मीडियाच्या माध्यमातून. बांधव त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला समजून येईल की टोटली ही पूर्ण प्रवेशद्वार आणि तटबंदी भिंत पूर्णपणे चिऱ्याची बांधकामाची केली गेलेली आहे. अशी चुकीचा जर संभ्रम पसरवण्याचा प्रश्न केला, मिश्रा, तुझ्या कुठल्या ठिकाणी मी चिऱ्याची दगडाची भिंत आहे, लक्षात ठेवा. तुझ्या कुठे चिरा मारेल ना, तुला ते कळून पण येणार नाही. तुमचा काय प्रश्न आहे? बघा, मिश्राने 3 प्रश्न केले होते, तरी मिश्राला माझे 3 प्रश्न आहेत. मिश्रा, नीट ऐक. दाता मिश्रा, तुला प्रश्न आहेत. 10 वर्ष इथं कोण आमदार होता? तुझ्या जर दम असेल ना, तू त्यांना जाऊन विचार की 10 वर्षामध्ये एवढा विकसनशील मला हा गार्डन का करता नाही आला. हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे. तू त्यांना जाऊन प्रश्न पहिला विचार. दुसरा प्रश्न, याच्यामध्ये याच्या आधी
आशाताई मराठे चांगलंच काम करतात, पण आशाताई मराठेच्या आधी नगरसेवक कोण होतं? त्यांना जाऊन विचार, ह्या ग्राउंडचा विकास का केला नाही. तुझ्यात दम असेल तर त्यांना जाऊन विचार. आणि आता जे सद्यवत असलेले खासदार जे आहेत त्यांना जाऊन प्रश्न कर की खासदार साहेब, तुम्ही आल्यापासून या ग्राउंडचा विकास का केला नाही. आणि पब्लिक तू करा, तुझा जर प्रश्न केला ना, हा 3 प्रश्न उत्तर पण दे आणि तुझ्यात दम असेल तर त्यांना जाऊन तू विचार. साहेब, या गार्डनच्या कामासाठी स्थानिक आमदार साहेबांचा किती विकास काम काय चाललेलं आहे? बघा, पहिली गोष्ट की काय समाजकंटकांनी राजकारणाच्या, मी तर बोलतो विरोधकांच्या पायाची खालची वाळू सरकली आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. नेहमी मध्ये बोलताना एक गोष्ट बोलतो की स्थानिक लोक बेट्या घरात बसून स्थानिक लोक दाखवायचे नसतात. मिश्रा, तुझी उंची किती, तो बोलतो किती, तुझा आवका किती, स्थानिक लोक घरात बसून व्हिडिओ बनवून दिसत नाहीत बेट्या, अशी स्थानिक लोक दाखवायचे असतात. हे बघ, हे स्थानिक आहेत, नीट बघ. तू व्हिडिओ मागाशी बघितला ना, तू त्याशी व्हिडिओ कुठला बघितला? रस्त्यावर खेळायचा. आता व्हिडिओ मीडियाचे आपले बांधव आलेत, ते व्हिडिओ क्रिकेट खेळताना आताही मुलं दिसतात. जाणीवपूर्वक एक कुठला ना कुठला निधी जर आमदार इथं स्थानिक पुढे देत असेल, मुंबईच्या ह्या विकासामध्ये चेंबूरच्या जर मानाचा तुरा रोवायचं काम हे क्रीडांगण करत असेल, तर याला स्थानिक लोकांनी विकासाच्या कामाला विरोध न करता, जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी न पसरवता याला पाठिंबा द्यायचं काम आपल्या सगळ्या स्थानिक लोकांची जबाबदारी आहे. चला येऊया या मोहिमेमध्ये, तुकाराम काते साहेबांच्या आपण विकास कामाला हातभार लावूया, त्यांच्या विकास कामाला आपण नेहमीच सहकार्य करूया. आता महत्त्वाचा विषय, या महत्त्वाच्या विषयाने टर्फ या ठिकाणी बांधलेलं तुम्हाला दिसतंय. या टर्फमध्ये असा संभ्रम पसरवला जातो, याची मालकी कोण करणार आहे, याचा आर्थिक लाभ कोण घेणार आहे. आपलंच बांधव या ठिकाणी इथं स्थानिक आहे, आमचा सहकारी संचित. तर आता या ठिकाणी संचितशी माझा संवाद झाला, तर संचित म्हटलं आम्हाला इथून जाऊन जर बाहेर खेळायचं असेल तर चेंबूरमध्ये आपल्याला टर्फला आम्हाला बाहेर जाऊन खेळायचं असेल तर त्याला आम्हाला शुल्क मोजावं लागतो. पण काते साहेबांनी आम्हाला या ठिकाणी टर्फ खोलून शतशः काते साहेबांचे म्हटलं आभार आहे की मोफतमध्ये करून दिलेलं आहे. आतापर्यंत कोणाला जे करता आलं नाही, विजन राखणारे आमचे आमदार कार्यसम्राट तुकाराम काते साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे विकास राखणारे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि पूर्णपणे या दोघांनाही आमचा या ठिकाणी चेंबूरकर म्हणून आणि या ठिकाणच्या रहिवाशांची मी एवढंच बोलेन की आता आपण ह्या संदर्भातले काय मत आहे ते बोलू. या ठिकाणचे आमचे सहकारी संचित आहेत. संचित, तुमचे 2 मिनिटं शब्द बोलतील. आणखी एक प्रश्न आहे, चॅनलच्या माध्यमातून तुम्ही विरोधकांना काय संदेश देता? विरोधकांनो, तुम्ही आता चेंबूर विधानसभामध्ये विकास कामं होतील, विनंती आहे शिवसैनिक म्हणून, जर स्वतः तुम्हाला आयुष्यात काय करता नाही आलं ना, तर चांगल्या विकास कामाला प्रशंसा सोडा, पण काम करताना त्या चांगल्या कामाची पाठीमाग खंबीरपणे पाठीशी उभा. चेंबूरकर म्हणून माझी जबाबदारी आहे, तुमचीही वैयक्तिक जबाबदारी आहे की चेंबूरकरांचा विकास होतोय, सुभाषनगरचा विकास होतोय, या विकासाला नक्की हातभार लावा. आणि पूर्णपणे म्हटलं पाहिजे तुम्ही, काते साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आज तुम्हाला हेच बोलतो. मी आज सुभाषनगरमध्ये राहतो. ही बघा माझी बिल्डिंग 13 नंबर. आज एवढ्या वर्षापासून हे ग्राउंड बंद होतं. या ग्राउंडला चालवण्याचं काम कोणीच नाही केलं, कोणीच बनवलं नाही. पण माननीय आमचे लाडके आमदार तुकाराम काते यांनी पुढाकार घेतला आणि आज सुभाषनगरचा ग्राउंड बनलेला आहे. राहिला विषय हा टर्फचा आहे, तर तुम्ही आज बघा सुभाषनगरमध्ये, चेंबूरमध्ये हे किती प्रकारचे तरी टर्फ आहे. 1 तासाचे माणसं 1200 रुपये चार्ज करतात, 2 तासाचे 3000 रुपये, 4000 रुपये. काते साहेबांनी हे सुभाषनगर वासियांना एकदम फ्रीमध्ये ठेवलेलं आहे. 1 रुपयाही त्यांच्याकडून घेतला जाणार नाही. आता ह्याच्यामध्ये वाईट काय करतात हे लोक? चांगलं तर करतात ते. आणि विरोधकांचं राहिली गोष्ट, तर विरोधक तर बोलणार. गेली विरोधक 20 वर्ष कुठे होती? 20 वर्ष विरोधकांनी का नाही आवाज काढला? आज या जागेवरती जो पोलिओची जागा होती इथे, ते बंद होतं ऑफिस कितीतरी वर्षापासून. तिथे काहीतरी वाईट प्रकार झालेला आहे एका पोरीवरती. त्याच्यानंतर आम्ही कित्यंतरी वेळा पहिल्याच्या आमदारांकडे या कुठे काही लोकांकडे गेलो की हे तोडा तोडा तोडा, पण काते साहेब जेव्हा निवडून आले. काय वाटतं तुम्हाला, 10 वर्ष जे आमदार होते त्यांनी काय काम केलं? बघा, आता त्यांनी जे काय काम केलं की नाही केलं ते तर आम्हाला माहिती नाही, पण आता जे जनतेसाठी, सुभाषनगरच्या जनतेसाठी आता काते साहेबांनी काम केलेलं आहे आणि ते लोकांना दिसत आहे. तुम्ही बघू शकता इकडे की लोक किती प्रमाणात इथे येऊन खेळतात, लहान मुलांना येऊन खेळतात, फॅसिलिटीज ठेवलेली आहे. याच्यामध्ये तो बंधूंनी खूप चांगला प्रश्न केला की मागशील आमदारांनी काय काम केलं. जर त्यांनी काम केलं असतं तर काते साहेबांनी काम करावं लागलं नसतं. ही मोठी शोकांतिक आहे. काय माणसाला प्रिय काय, लोकांना तर विकास प्रिय आहे.
आणि विकासाचा झपाटलेले असे कातेसाहेब आहेत. कातेसाहेबांचं मी सुभाषनगर वासियांच्या वतीनं आणि चेंबूर विधानसभेच्या वतीनं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे हे बघा, आता हे गार्डन तर नवीन आहे, बनवलेलं आहे. याच्या आजूबाजूला असं 2-3 गार्डन जे आहेत ती सुद्धा आता रिसेंटली बनवलेले आहेत, म्हणजे या 4-5 वर्षामध्येच बनवलेले आहेत. आणि आता हे झालेलंच आहे. तर इथलं हे झालेलं म्हणजे हे आम्हाला इम्पॉर्टंट होतं का, कारण ते ही सगळे आमची जी वस्ती आहे चेंबूरकरांची, ही आमची महत्वाची आहे. आणि इथे हे सर्वांना हे जे काय सुख सुविधा दिलेल्या आहेत लहान मुलांसाठी किती म्हणजे खूपच आरोग्यासाठी- चांगलं आहे. आता हे पहा ना, हे पहा, लहान मुलांसाठी एवढं सुखसुविधा आहे. हे आमचे सिनियर सिटीजनसाठी हे पाठीमागे एवढं बनवलेलं आहे. खूपच चांगलं आहे एकदम. म्हणजे आम्ही याच्यामुळे आम्ही समाधान व्यक्त करतोय. सुखावलो. बस बस.